नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण सांगितलेलंच होतं, यापूर्वी जो जी आर आला होता तो लक्षात घ्या की संबंधित कर्मचाऱ्यांचं वेतन असेल किंवा इतर जो खर्च असेल तर या संदर्भात आला होता। आणि आता सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। संजय गांधी निराधार योजनेचा जो पुढील महिन्याचा हप्ता आहे म्हणजेच पेन्शन आहे, नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी आर नुकताच आज 30 तारखेला पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे। तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अखेर जी शासकीय मान्यता मिळावी लागते तर ही मान्यता मिळालेली आहे। आपल्या स्क्रीनच्या समोर तुम्ही हा जी आर पाहू शकता। नुकताच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे। तर या जी आर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्धापकाळ पेन्शन असेल, त्यानंतर दिव्यांग लाभार्थी पेन्शन असेल, त्याचबरोबर विधवा पेन्शन असेल, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी जी पेन्शन असेल, अशा सगळ्यांची जी पेन्शन आहे ती आता जमा होण्यासंदर्भातला जी आर नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। साधारणतः पुढील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 ते 6 तारखेच्या दरम्यान हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत यांना 1500 रुपये आणि त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना 2500 रुपये आणि मागील महिन्याचे 1000 रुपये राहिलेले आहेत। असा सर्व लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील 5 ते 6 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय बच्चूभाऊ कडू आहेत, नागपूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे। सगळ्यांचा मोठ्या संख्येने पाठिंबा देखील आहे आणि यामध्ये देखील आपली संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसंदर्भातली बातमी असेल किंवा शेतकऱ्यांसंदर्भातली घोषणा असेल तर लवकरच या संदर्भात निकाल लागणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।